मित्रांनो, आपल्या सर्वांच्या ऑनलाईन क्लासेसमध्ये स्वागत आहे. इयत्ता 12वी अर्थशास्त्र या विषयातील प्रकरण 1 सूक्ष्म आणि स्थूल अर्थशास्त्राचा परिचय या प्रकरणामधील आज आपण स्थूल अर्थशास्त्र अभ्यासणार आहोत. डिअर स्टुडंट्स, स्थूल अर्थशास्त्र म्हणजे काय? डिअर स्टुडंट्स, समग्रलक्षी अर्थशास्त्र हे स्थूल अर्थशास्त्र किंवा समष्टी अर्थशास्त्र म्हणूनही ओळखले जाते. समग्रलक्षी अर्थशास्त्राला अंग्रेजीत मॅक्रो इकॉनॉमिक्स असे म्हणतात. अंग्रेजीतील मॅक्रो हा शब्द ग्रीक भाषेतील मॅक्रोज या शब्दापासून घेतलेला आहे. मॅक्रो या शब्दाचा अंग्रेजीतील अर्थ लार्ज किंवा ॲग्रिगेट असा होतो. या शब्दाचा मराठी अर्थ मोठा, समग्र किंवा स्थूल, एकूण असा होतो. यावरून समग्रलक्षी अर्थशास्त्रात संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या पातळीवरील समग्र आर्थिक घटकांचा अभ्यास केला जातो. उदाहरण: एकूण रोजगार, राष्ट्रीय उत्पन्न, राष्ट्रीय उत्पादन, एकूण गुंतवणूक, एकूण बचत, एकूण उपभोग, समग्र मागणी, समग्र पुरवठा, सर्वसाधारण किंमत पातळी इत्यादी. समग्र अर्थशास्त्र समुच्चयात्मक ॲग्रिगेटिव्ह स्वरूपाचे आहे. समग्रलक्षी अर्थशास्त्रात संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास केला जातो. हे अर्थशास्त्र उत्पन्न व रोजगार सिद्धांत किंवा उत्पन्न विश्लेषण म्हणूनही ओळखले जाते. तो डिअर स्टुडंट्स, लेट अस स्टार्ट. स्थूल अर्थशास्त्राच्या व्याख्या. डेफिनेशन्स ऑफ मॅक्रो इकॉनॉमिक्स. प्रोफेसर J.L. हॉन्सेन. स्थूल अर्थशास्त्र ही अर्थशास्त्राची अशी शाखा आहे की ज्यात एकूण रोजगार, एकूण बचत, एकूण गुंतवणूक, राष्ट्रीय उत्पन्न यासारख्या मोठ्या समुच्चयांचा व त्यांच्यातील परस्पर संबंधांचा विचार करण्यात येतो. According to Professor Carl, स्थूल अर्थशास्त्र अर्थव्यवस्थेच्या संपूर्ण कार्यपद्धतीशी संबंधित आहे. डिअर स्टुडंट्स, खालील तक्त्याच्या आधारे स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती स्पष्ट करता येतो. स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती: उत्पन्न व रोजगार सिद्धांत, उपभोग फलनाचा सिद्धांत, गुंतवणूक सिद्धांत, व्यापार चक्राचे सिद्धांत. सेकंड, सर्वसाधारण किंमत सिद्धांत व भाव वाढ, आर्थिक वृद्धी व विकासाचे सिद्धांत, विभाजनाचा समग्रलक्षी सिद्धांत. Dear students, our first point, उत्पन्न व रोजगार सिद्धांत. स्थूल अर्थशास्त्र राष्ट्रीय उत्पन्न आणि रोजगार पातळी यांच्या निश्चितीचे विश्लेषण करते. तसेच उत्पन्न, उत्पादन, बेरोजगार पातळीतील बदल किंवा चढ-उतार यांची कारणे स्पष्ट करते. रोजगार पातळी कशी निश्चित केली जाते हे समजून घेण्यासाठी उपभोग फलन आणि गुंतवणूक फलन यांचा अभ्यास करावा लागतो. व्यवसायातील बदलाचे सिद्धांत हा उत्पन्न व रोजगार सिद्धांताचा एक भाग आहे. डिअर स्टुडंट्स, वी कॅन अंडरस्टँड दिस पॉइंट ॲज समग्रलक्षी अर्थशास्त्रात राष्ट्रीय उत्पन्नाची व रोजगारची पातळी कशी ठरते आणि या घटकांमध्ये
कोणत्या कारणांमुळे व कशा बदल घडून येतो याचे विवेचन केले जाते. राष्ट्रीय उत्पन्न व रोजगार पातळी कशी ठरते हे समजून घेण्यासाठी समग्र पुरवठा व समग्र मागणीच्या निर्धारक घटकांच्या तसेच उपभोग फलन आणि गुंतवणूक फलनाच्या आणि व्यापार चक्रांचाही अभ्यास समग्र अर्थशास्त्रात केला जातो. समग्र अर्थशास्त्रात उत्पादन, उत्पन्न व रोजगार पातळी यांच्या परस्पर संबंधांचा अभ्यास केला जातो व या समग्रलक्षी आर्थिक चलांशी संबंधित समस्या सोडवण्यासाठी धोरणे सुचवली जातात. सर्वसाधारण किंमत पातळी सिद्धांत. स्थूल अर्थशास्त्र सर्वसाधारण किंमत पातळी कसे निश्चित होते आणि त्यातील चढउताराची कारणे याविषयी विश्लेषण करते. त्यामुळे तेजी व मंदी सामान्य पातळीमुळे निर्माण होणाऱ्या बदलांचे विश्लेषण करते. तेजी आणि मंदी निर्माण होणाऱ्या समस्यांमुळे सर्वसाधारण किंमत पातळीचा अभ्यास महत्त्वपूर्ण ठरतो. Dear students, this point we can understand सर्वसाधारण किंमत पातळी कशी ठरते व त्यामध्ये कोणत्या कारणांनी चढउतार होतात याचे विवेचन समग्रलक्षी स्थूल अर्थशास्त्रात केले जाते. समग्रलक्षी स्थूल अर्थशास्त्रात भाववाढ व आर्थिक मंदीची कारणे व परिणाम यांचे विश्लेषण करून त्यावर मात करण्यासाठी योग्य आर्थिक धोरणांची चर्चा केली जाते. आर्थिक वृद्धी व विकासाचे सिद्धांत. स्थूल अर्थशास्त्रात विकसित आणि विकसनशील देशांतील आर्थिक वृद्धी विकासासंबंधित सिद्धांतांचा समावेश होतो. त्यात अल्पविकास आणि दारिद्र्य यांचे कारणे व कार्यपद्धतीचे स्पष्टीकरण केले जाते. तसेच आर्थिक वृद्धी व विकासाचा वेग वाढविण्याची व्यूहरचना सुचविली जाते. Dear student, this point we can understand as अविकसित देशांतील दारिद्र्य व मागासलेपणा यांच्या कारणांचा अभ्यास करून या देशांमध्ये राष्ट्रीय उत्पादनात वाढ कशी घडवून आणता येईल याचे स्पष्टीकरण करणारी प्रारूपे व सिद्धांत समग्र अर्थशास्त्रात विकसित करण्यात आले आहेत. विकसित देशांमधील वाढत्या उत्पादन क्षमतेच्या पूर्ण कार्यक्षम वापराच्या संदर्भातील प्रश्नांचाही अभ्यास या शाखेत केला जातो. स्थैर्यासह आर्थिक वृद्धीचा वाढता दर हे उद्दिष्ट विकसित देशांमध्ये कसे गाठता येते याचेही विवेचन समग्रलक्षी अर्थशास्त्रात होते. विभाजनाचा समग्रलक्षी सिद्धांत. स्थूल अर्थशास्त्रीय सिद्धांत एकूण राष्ट्रीय उत्पन्नातील खंड, वेतन, व्याज व नफा यांच्याशी संबंधित सापेक्ष भागाशी निगडीत आहे. Dear students, this point we can understand राष्ट्रीय उत्पन्नात समाजातील विविध गटांच्या विशेषतः भांडवलदार
व कामगार यांचा सापेक्ष वाटा कसे ठरतो याचे स्पष्टीकरण समग्रलक्षी स्थूल अर्थशास्त्राद्वारे केले जाते. रिकार्डो व कार्ल मार्क्स यांनी राष्ट्रीय उत्पन्नात विविध सामाजिक गटांचा सापेक्ष वाटा कसा निश्चित होतो याचे स्पष्टीकरण करणारे सिद्धांत मांडलेले आहेत. त्यानंतर कालेकी, कॉल्डर यांनीही राष्ट्रीय उत्पन्नात वेतन व नफा यांच्या सापेक्ष वाटा कसा ठरते याचे विवेचन केलेले आहे. एकूण राष्ट्रीय उत्पादनात खंड, वेतन, व्याज व नफा यांच्या सापेक्ष वाट्याचा अभ्यास या शाखेत होतो. याशिवाय सार्वजनिक वित्त, आंतरराष्ट्रीय व्यापार, चलन विषयक व राज्य वित्तीय धोरणे यांचा अभ्यास हा देखील समग्र अर्थशास्त्राच्या अभ्यास विषयाचा एक भाग आहे.